फ्लो आपण पाहिल्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेग आणि मिड ऑनच्या पट्ट्यात एक स्ट्रॉंग खेळाडू आहे आणि त्या फ्लोमध्ये त्या झोनमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येताना पाहिलं तर इथे मात्र प्रॉपर टायमिंग नव्हता, परंतु धावा कशा येतात त्याला महत्त्व नाही, धावा येणं फार महत्त्वाचं आहे. चौकार अत्यंत महत्त्वाचा, धावसंख्या होते 4, बिनबाद 4. इथे सौरभ पवार पुन्हा एकदा मुरादपूर एंडकडून सज्ज झाले. राईट ऑफ द विकेटचा पुढचा हो, इथे मात्र फुलटॉस होता. लोवर फुलटॉस, प्रॉपर टायमिंग देखील होत नाहीये. नक्कीच आकाश सकपाळ चेंडूवरती येतोय. एक धावसंख्या संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. बिनबाद 5 षटक क्रमांक पहिलं. मुरादपूर स्पोर्ट्स क्लब मुरादपूर आयोजित आपण पाहतोय भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 2025चा थरार. आणि आपण पाहतो लीग पद्धतीची स्पर्धा प्रतिवर्षी घेतली जाते आणि एक प्रायोजन आपण पाहतो, नियोजन देखील एक दमदार आहे आणि त्याच्या जोरावरती हे 17व्या वर्षामध्ये दमदार पदार्पण देखील आपण पाहतोय. 16 वर्षे ह्याच मैदानावरती जोवेकर आणि दादरकर क्रीडा संकुलमध्ये स्पर्धा घेतली जाते. त्याच प्रकारची आणखीन एक स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी, खेळाडूंच्या भेटीसाठी आले मित्रांनो. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. ओसामाच्या बॅटमधून निघालेला फटका डीप पॉईंटच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय. संकेत पालशेतकर जिथे क्षेत्ररक्षण करतोय, एक चेंडूला रोखलं जाते, फेकलं जाते, तोवर एका धाबेने आपलं खातं उघडतं. इथे मात्र ओसामा बिनबाद 6, डावातील पहिलं षटक, 4 षटकांचा मॅच आणि हे पॉवर प्लेचं म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. आणि त्यासाठी बघा डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात ते खेळाडू, डीप कव्हरच्या पट्ट्यात ते खेळाडू दीपक साडी. इथे मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्करचा वापर केलाय, खोदून काढलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणखीन एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते संकेतच्या माध्यमातून. धावसंख्या होते 7 मित्रांनो. इथे आपण पाहिलं तर एक म्हणजे ना लकी ज्याला चौकार म्हणतात अशा प्रकारचा चौकार आला होता यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. तदनंतर मात्र एक नियंत्रित टप्प्यात गोलंदाजी. आणि मी सांगितलं होतं सुरुवातीच्या मॅचमध्ये की सौरभ पवारकडे व्हेरिएशन आहे, इन स्विंग, आउट स्विंग, चेंज ऑफ द पेस, यॉर्कर आणि अशा प्रकारची व्हेरिएशन असलेले गोलंदाज मर्यादित षटकात आतापर्यंत मोस्टली चांगली कामगिरी करताना पाहिले. इथे तीच कामगिरी आपण पाहतोय, रोखून ठेवलंय चौकारानंतर. इथे मात्र स्ट्राईकवर ओसामा सज्ज झालाय. इथे मात्र लोवर फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र दिशा दिले, चेंडू चालले दन 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 करत सीमा रेखा पार. ओसामाच्या बॅट मधून येतोय एक जबरदस्त दमदार चौकार. ऐकूया डीजेचा थरार. क्रमांक पहिलं देखील संपतंय आणि मित्रमंडळींना पहिल्या षटकात 11 धावा आल्यात. आतापर्यंत 2 मॅचचा इतिहास जर आपण इथे पाहिला तर पहिल्या मॅचमध्ये 33 धावांचा पाठलाग करायचा होता, एकतर्फी लढत पाहिली. आणि तदनंतर दुसऱ्या मॅचमध्ये बघा 27 धावांचा पाठलाग करायचा होता. ती मॅच देखील संपली होती केवळ 1 पॉईंट म्हणजेच 1 षटकात. म्हणजे आतापर्यंत क्रिकेटचा जो थरार रणसंग्राम क्रीडा रसिकांना पाहायला आले तो मात्र पाहायला मिळत नाहीये. त्याचं कारण म्हणजे गोलंदाजांनी आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली. म्हणजे आजच्या दिवसामध्ये आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर खेळपट्टी ही गोलंदाजांना साथ देणार आहे, परंतु या सामन्यात थोडंसं आक्रमकता पाहायला मिळते. कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सौरभवरती आक्रमण होताना 11 धावा आल्यात आतापर्यंत. म्हणजेच क्रिकेट पाहिलं तर क्रीडा रसिक हाय स्कोरिंग मॅचेस षटकार चौकार पाहण्यासाठी येत असतात, परंतु इथे मात्र रोखून ठेवलंय. पाहूया अमान सज्ज झालाय षटक क्रमांक 2. रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका, चेंडू ट्रॅव्हल होतो. नक्कीच काय क्षेत्ररक्षण आहे. हो 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 हो, इथे आपण पाहिलं नव्हतं मित्रांनो, ज्या प्रकारे चेंडू बॅटमधून निघाला होता असं वाटलं होतं ह्या चेंडूवरती मोहर लिहिले 4 धावांसाठी. परंतु इथे थोडंसं क्रिकेटपेक्षा फुटबॉल पाहायला मिळतं, परंतु चेंडू कसा अडवलाय, बॉल कसा अडवलाय त्याला महत्व नाही. इथे सुरेख क्षेत्ररक्षण आहे. येस, आपण प्रयाग पहिल्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मित्रांनो. सुरेख फलंदाजी केली होती बघा. संघासाठी 2 धावा देखील रोखल्या. दिवस चांगला असताना एखाद्या खेळाडूचा तर नशीब देखील त्याला साथ देत असतं. सुरेख क्षेत्ररक्षण, धावसंख्या 2 ने वाढते. 13 धावसंख्या फलकावरती षटक क्रमांक 2. राईट ओव्हर द विकेट अमान. हो, इथे बघा, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बघा इथे कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं. थोडंसं चेंडूला मागे ठेवलंय आणि पंचांच्या इशारे तो बाईकच्या स्वरूपात आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या होते 14 धावा, डावातील षटक क्रमांक 2. सामन्यासाठी पंच जर आपण पाहिलं तर प्रमुख पंच सईद बोधले, तर स्क्वेअर लेग पंच हसन हमदुले यांना आपण पाहतोय. एक युवा क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव आहे
लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटमधील चांगली कामगिरी पाहिले हसनची 11 फायटर संघाच्या माध्यमातून देखील या खेळाडूला गोलंदाजी करताना पाहिले. युवांमधील एक उगवता तारा आहे. नंतर पहा एक क्षेत्ररक्षक ह्या म्हणजे ओसामासाठी आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग सज्ज केले तर काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात प्रयाग जाधवला आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारचं आक्रमण असणार आहे. इथे मात्र सज्ज झाले पुन्हा एकदा मुरादपूर एंडकडून अर्थात अमान स्ट्राईकवर आपण पाहतो ओसामा. हो सुरेख सुरेख आणि खास करून आपण पाहिलं तर आता आपण पाहिलं रत्नागिरी जिल्ह्याचं टॅलेंट पाहिलं म्हणजे RPLच्या माध्यमातून आणि तदनंतर CPLच्या माध्यमातून चिपळूणचं टॅलेंट पाहिलं. परंतु RPLमध्ये खऱ्या अर्थाने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जे सर्व खेळाडू होते गुहागर जर विचार केला तर गुहागरमध्ये चांगले खेळाडू नक्कीच पाहिलेत. म्हणजे गुहागरशी बिलॉंग करणारे जबरदस्त खेळाडू आपण पाहिले. लांज्यातील देखील काही खेळाडू पाहिले त्यापैकी दीपक एक आहे. लांज्यातील हा खेळाडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा एस आपण पाहता ब्लॉक मधला चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिली काऊक कॉर्नरच्या दिशेने. इथून मात्र प्रयाग थोडासा फंबल होतोय. ज्या प्रयागने आपल्या संघासाठी अर्थात 2 धावा वाचवल्या होत्या इथे मात्र 1च्या बदली 2 धावा मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 16 धावा 16 विदाउट लॉस. म्हणजे बघा 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकात सामना आले त्या धावा आल्या होत्या 11. या षटकात आतापर्यंत 5 धावा दिल्यात. आणि एक गोष्ट या षटकाचं वैशिष्ट्य म्हणजे षटकार चौकारपासून वंचित ठेवलंय. चांगली लाईन आणि चांगली लेंथ आपण पाहतोय. हा मॅच चांगला होणार. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय मैदानामध्ये दुपारच्या सत्रात. फुल टॉस इथं मात्र ओसामाच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय सीमा रेखा पार आर पार. ओसामा ब्रँडेड बिग 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 षटकार डीजे. बावीस धावा फलकावरती लागत आहेत. जमीर भाई आम्हाला सांगतात षटक क्रमांक 2. आणि इथे बघा जे चांगले क्रिकेटपटूची ओळख काय असते ते एखाद्या खराब चेंडूची वाट बघत असतात. वेट करत असतात कधी खराब चेंडू येतोय कधी फुलटॉस येतोय कधी रडारमध्ये येतोय. सुरेख फटका होता आउटस्टँडिंग मस्ट निडेड षटकार फॉर बॅटिंग साईड. धावसंख्या 22 धावा. षटक क्रमांक 2 सज्ज झालाय अमान. या षटकातील पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुंदर परफेक्ट यॉर्करचा वापर केला. तितकं जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कव्हरच्या पट्ट्यात. ओ हो डायरेक्ट हिट. वॉट काय फिल्डिंग केलंय अप्रतिम. आपण पाहिलं तर आकाश शकपाळ चेंडूवरती झपकन सरसावतोय आणि डायरेक्ट हिट देखील होते. जी पार्टनरशिप एक मोठी पार्टनरशिप होत चालली होती त्याला मात्र लगाम दिली जाते. गोलंदाजांनी नाही तर शूर क्षेत्ररक्षण केलं होतं. आकाश सकपाळने डायरेक्ट हिट केली क्रिकेटच्या पटलावरती. जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट झाले तेव्हा तेव्हा फलंदाजाला तंबूत परतावं लागतंय. 1 गडी बाद 23 धावा फलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत तुम्ही पाहिलं 11 यस 5-0च्या सरासरीने धावा 2 षटकांमध्ये. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र पाहूया नवीन फलंदाज मैदानात येतोय. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. मुरादपूर स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2025चा थरार. मी थांबतो तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजेचा थरार. एक मॅन इन फॉर्म सुमित पाटील. यस आपण पाहिलं तर शिरगावशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आक्रमक बॅटर म्हणून त्याची ख्याती आणि त्यानंतर RPL CPLमध्ये एक म्हणजे ज्याप्रमाणे त्याचं नाव आहे त्याप्रमाणे कामगिरी झाली नव्हती. परंतु बघा खेळाडूंना एक म्हणजे कोणताही खेळाडू गोलंदाज असेल फलंदाज असेल त्याच्यासाठी एक स्पर्धा कोणती तरी अशी असते जी त्याच्यासाठी कमबॅक करण्यात येऊ शकते. म्हणजे त्याचा फॉर्म येण्यासाठी ही लकी देखील ठरू शकते. सुमितसाठी स्पर्धा खेळी केल्या होत्या परंतु मोठ्यामध्ये कन्वर्ट करता आलं नव्हतं. इथं मात्र बघा जबरदस्त परफेक्ट सुरुवात आहे ती. आशिष सकपाळ माफ करा आकाश सकपाळ आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 ह्या संघातील प्रमुख गोलंदाज आहे आणि संकटमोचक फलंदाज आहे. आणि मागच्याच चेंडूवरती शेवटच्या षटकातील चेंडूवरती काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. मोठा धक्का भेटला होता. बाद झाला होता. सलामीचा फलंदाज अर्थातच. इथे बघा आखूट टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच वेट अँड वॉचवाला फटका होता. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप पॉईंटच्या पट्ट्यात. पुन्हा एकदा संकेत पालशेतकर फेक करतोय 2 धावांसाठी आणि इथे मात्र सुमितने आपलं धावाने अकाउंट ओपन केले. धावसंख्या होते ती 25 धावा. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3च्या दिशेने आपण जातो. लीग पद्धतीची ही स्पर्धा आणि इथे जर का TWG डॉमिनेटर संघाने हा सामना जिंकला तर एक पुढचा चेंडू असेल. इथं मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका आहे कव्हरच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा संकेत पालशेतकरने या डीप पॉईंट कव्हरमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केले. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 26 धावा.
TWC डॉमिनेटर संघाने हा सामना जिंकला तर 4 गुणांसह आजच्या टॉपमध्ये जाणारा संघ कोणता असेल तर नो डाऊट TWC डॉमिनेटर्स. परंतु अकाउंट ओपन करायचं आहे विसू 11 संघाला, त्यासाठी चाललेली ही लढत अप्रतिम मॅच. हो, इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय दंड करत सीमारेखा पार. आणखीन एक येतोय ओसामाच्या बॅटमधून, मस्ट डिडेड, अप्रतिम चौकार. डीज आहे. फलंदाज आहे. धावसंख्या होती 30. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता, थडव्यांच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय. आपण पाहिलं तर प्रथमेश जाधव थोडंसं नक्कीच ओव्हरथ्रो म्हणावा लागेल, कारण बघा इथे एक धावच होती, परंतु इथे जेव्हा म्हणतात ना अतिघाई संकटात नाही, आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच एक धावांचा मित्र म्हणून बोनस म्हणावा लागेल. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 32 धावा. षटक क्रमांक 3. आतापर्यंत पहिल्या षटकापासून पाहिलंय 11च्या सरासरी धावा येताना पाहिल्यात आणि तीच धावगती आतापर्यंत कायम ठेवण्यात यशस्वी आहेत. सलामीचा ओसामा सुरेख फलंदाजी करतोय, त्याला चांगली साथ दिली होती दीपकने, परंतु धावची तुथऱ्या तंबूत परतला. तदनंतर सुमितला आपण पाहतो मैदानात. ओसामाच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. फटका फसतोय का पाहूया. इथे मात्र सुरेख झेल टिपलाय. यस, आपण पाहिलं अक्षय काय झेल टिपलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक आपल्या हाईट, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना षटकाराचं रूपांतर झेलमध्ये केलंय. सुरेख झेल टिपलाय. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. आणि ओसामाची एक वादळी केळी इथे मात्र संपुष्टात येते. त्याला लगाम लावला जातोय, सुरेख झेल टिपला जातोय, विकेट गिरतावा, डीजे बसतावा. ज्याच्यासाठी आतापर्यंत या सर्व स्पर्धा चिपळूणमध्ये संपन्न झाल्यात. तर मग गोलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, सुरेख कामगिरी केली आहे खेळाडूने. आणि मी सांगितलं होतं की एस RPLच्या माध्यमातून सक्सेसफुल खेळाडू कोणते होते, तर नो डाऊट गुहागर पाली या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती RPLमध्ये. आणि इथे देखील तेच टॅलेंट गुहागरचं आपण पाहतोय. सुरेख झेल टिपल्यास आणि त्या नक्कीच फलंदाजाला परतावा लागतोय. ओसामाचा एक चांगली इनिंग मात्र इथे संपते. बघा ओसामाने फलंदाजीमध्ये एक षटकार मारला, 2 चौकार मारले, एक चांगली धावसंख्या स्थिती निर्माण करून दिले. शेवटचं षटक प्रथमेश जाधव. हो, इथे मात्र पुन्हा एकदा एक सुरेख चेंडूवरती फलंदाजाला परतावा लागेल. सुमित पाटील म्हणतात ना कही पे निगाही कही पे निशाणा. ऑनसाईडला खेळायचं होतं, बॅटचिकट घेऊन नक्कीच जातोय गलीमध्ये, जिथे कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. क्षेत्ररक्षक धक्का क्रमांक 3 गडी बाद. 32 धावा संघ फलकावरती लागतात. संघ अडचणीत सापडतोय आणि सुमित तंबूत पडतोय आणि डीजेला संधी मिळते आणि डीजे देखील वाचतोय. चिपळूणच्या नव्हे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेटच्या पटलावरती सुरेख कामगिरी केले. विनंती असेल इक्बालबाई कच्ची, आपल्या इथे तोचित सन्मान केला जाईल. इक्बालबाई, आपणास विनंती करतो, आपण व्यासपीठाच्या दिशेने मंचावरती या. आणि इम्रानबाई कच्ची, आपणास देखील विनंती आहे, आपण देखील या प्लीज. कारण आपण अब्दुल कादीरच्या माध्यमातून जे खेळाडू घडवलेत इक्बाल कच्चीने, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. इथे बघा आणखीन एक मॅन इन फॉर्म अजय चव्हाणला मैदानात पाहतोय. 2 सिरीज घेतलेत बॅक टू बॅक. रॅटेम मोर द विकेटचा मारा असेल. इथे मात्र ओहो, ब्लॉकहोल मधला चेंडू होता, काय जबरदस्त खोदून काढलाय. चेंडूवर ट्रॅव्हल होतोय. अक्षय पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण, चांगली फेक, धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 33 धावा फलकावरती लागतात 3 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या प्रकारे सुरुवात केली होती ओसामाने, दीपकने असं वाटलं होतं की हा संघ 45 धावांपर्यंत मजल मारेल, 50 पर्यंत मजल मारेल. तोपर्यंत कमबॅक केलं होतं. मोहसिनच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र झेल सुटलाय मित्रांनो. इथे मात्र असं वाटलं होतं की नक्कीच हा नक्की षटकार असणार आहे. आणि काय
आत्मविश्वास होता मोहसिनला. त्याला वाटलं होतं की ज्या प्रकारे बॅटमधून फटका निघालाय चेंडू क्लिअर होईल, परंतु इथे बघा, इथे मात्र 2च धावा मिळत आहेत. कारण म्हणतात ना, कधी कधी अति आत्मविश्वास देखील नडतो. कारण क्रिकेटमध्ये जरी अक्षय जेव्हा ते क्षेत्ररक्षणासाठी आतला, तरी आयुष्यात माणसांकडून चुका होतात. क्रिकेटच्या पटलावरती जरी चुकीला माफी नसली तरी अक्षय देखील देव नाहीये, त्याच्याकडून देखील कॅच सुटू शकतो. परंतु मोहसिनला समजायला पाहिजे आपल्या संघासाठी एक एक धाव अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही बॅटमधून धावा किती येतात, झेल होतो की नाही त्याला महत्त्व नाही, आपल्याला धाव घेणं फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या 2ने मारते, धावसंख्या ते 35 धावा. इथं पण एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, मोहसिनच्या बॅटमधून निघालेला फटका. प्रयाग मात्र इथे कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. आणि इथे मात्र मोहसिन बॅक टू द पॅव्हलियन, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आणि इथे मात्र प्रयागने दाखवून दिलंय की अक्षय यांच्याकडून चुकी झाले, आता वारंवार चुकी गेली तर मोहसिन आपल्याला सोडणार नाहीये. इथे झेल घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि संधी दिली तर आपल्याला पुन्हा एकदा मोठं संकटाला सामोरं जावं लागेल. इथे कोणत्या प्रकारची चूक करत नाही आहे. सुरेख झेल टिपलाय. फलंदाज धक्का क्रमांक 4, 4 गडी बाद, धावसंख्या 35 धावा. डीजे क्रिकेट आणि राजा अत्यंत जवळचं नातं आहे मित्रांनो. आणि इथे नक्कीच आपल्या चिपळूणच्या पटलावरती असेल तर आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून RPL पाहिली होती गतवर्षी, पंचक्रोशी प्रीमियर लीग देखील पाहिली होती. आणि क्रिकेटमध्ये आयकॉनिक खेळाडू आणण्याचा देखील आतापर्यंत पाहिलं तर त्यांनी भरपूर आयकॉनिक खेळाडू आपल्या चिपळूणकरांसाठी आणलेत. चांगला खेळ देखील पाहण्याची संधी मिळाली. परंतु इथे आता राजा स्वतः आयकॉनसारखं खेळावं लागेल, कारण संघ अडचणीत आहे. प्रथमेशचा पुढचा चेंडू, ओ राज चव्हाणांच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा रेखा पार. येस, जातोय चौकार. ऐकूया डीजेचा थरार. थँक्यू. बरकत पाते यांच्याकडून राजाने जर या चेंडूवरती षटकार मारला तर 200 रुपयाचं कॅश प्राईज ऑन आहे. यस, आपण पाहिलं तर धावसंख्या होती 39 धावा. त्याला ठाऊक आहे आता आपण दुसऱ्यांवर खूप वेळ विसंबून राहिलं. आता आपल्याला मैदानात जावं लागेल, कॅप्टन इनिंग खेळावी लागेल धोनी सारखी. पहिल्या चेंडू होती सुरेख फटकाला 39 धावा. प्रथमेश सज्ज झालाय. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. प्रॉपर टायमिंग पुन्हा एकदा होत नाहीये, परंतु इथे बघा 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतायत. आणि इथे मात्र झेल देखील सुटतोय आणि 2 धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या 2ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर नक्कीच 41. अशा प्रकारे सईद बोधले सांगतात की इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 41. 41 धावा जिंकण्यासाठी कराव्या लागतील इथून मात्र 42 धावा, म्हणजे 24 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावा. मित्रांनो, जबरदस्त मॅच होणार, कारण इथे बघा 42 धावा फलकावरती आहेत. आणि गोलंदाजीचा विचार केला तर TWG संघाकडे चांगले बॅटर आहेत. मॅन इन फॉर्म प्रयाग, ज्याने पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता, सुरेख इनिंग खेळली होती. आणि तदनंतर इथे बघा गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर विसू इलेव्हन संघात चांगली गोलंदाजी आहेत, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आणि आजच्या दिवसातील एक चांगला मॅच शेवटच्या क्षणांपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत होणार आहे. तीळ मात्र शंका नाही आहे. तोपर्यंत मित्रांनो मी छोटीशी विश्रांती घेतो, कारण इथं बघा 24 चेंडू 42 धावांची गरज आहे. आणि धावांचा पाठलाग करताना येणाऱ्या 4 षटकात काय घडते सांगण्यासाठी येत आहेत पुन्हा एकदा माझ्यासोबत जोडले जाते समालोचन कक्षामध्ये सिद्दीक भाई मेमन.
एमसीसी काने आणि काका 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्याकरता आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. याच्यानंतरचा मॅचचा आपलं टॉस केलं जाईल. एमसीसी काने आणि काका 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आपण नाणेफेकचा कॉल करण्याकरता आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. महत्वाचा मॅच आहे. एकूण या मॅचमध्ये 41 धाबा बनवले आहेत आणि 42 धाबांचं आव्हान विसू 11 या संघानं TWJ डॉमिनेटर्स या संघाच्या डोक्यावरती ठेवलं आहे. विसू 11 आणि त्याच्या विरोधात TWJ डॉमिनेटर्स यांच्या दरम्यानचा मॅच तुम्ही बघताय. TWJ डॉमिनेटर्स संघानं टॉस जिंकला आणि टॉस जिंकलं तर प्रथम क्षेत्ररक्षण केलं होतं. एक जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. प्रथम क्षेत्ररक्षण केलं होतं आणि क्षेत्ररक्षण करत असताना एकूण 4 षटकांमध्ये 41 धाबा खर्च केले. TWJ डॉमिनेटर्सनं 42 धाबांचं आव्हान स्वतःच्या डोक्यावरती घेतलेलं आहे. मोठा मॅच आहे. विसू 11 त्याच्या विरोधात TWJ डॉमिनेटर्स. TWJ डॉमिनेटर्स संघानं निश्चित पहिला मॅच त्यांना जिंकला आहे आणि खूप चांगली सुरुवात त्यांची राहिली. अरुष 11च्या विरोधात त्यांना तो मॅच जिंकलाय आणि आता दुसरा मॅच तुमच्या समोर आजच्या दिवसातला तिसरा मॅच आहे. TWJ डॉमिनेटरचा हा दुसरा मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. TWJ डॉमिनेटर्स संघाने पहिला मॅच जिंकलाय. एमसीसी काने टॉस करण्याकरता या. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. मुकाबले की तरफ जाएंगे. कुल मिलाकर 24 गेंदों में 42 रनों का लक्ष्य है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर प्रथमेश और प्रयाग. ये प्रारंभिक बल्लेबाज राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन रहेगा. मुख्य गेंदबाजी करने के लिए अजय चव्हाण. त्याचबरोबर टॉस करण्याकरता मी विनंती करतो. येणारा मॅचचा टॉस करण्याकरता सन्माननीय आदरणीय बरकतभाई पाते साहेबांना विनंती आहे आपण टॉस करण्याकरता या. आपल्या शुभ हस्ते येणार पुढील मॅचचा टॉस. पहिला बॉल या ठिकाणी ऑन साईडला खेळलाय. खूप चांगला फटका मैदानामध्ये प्रथमेशच्या बॅटमधनं निघालाय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप वाईड लेगच्या मधोमध चेंडूला खेळून काढलाय. पहिल्या बॉलवरती चौकारांची मोहर. 4 दबा. बॉलवरती चौकार आलाय. खूप चांगली बॅटिंग प्रथमेशच्या बॅटमधनं. षटकार आलाय. पहिल्या बॉलवरती षटकारांची मोहर लावली आहे. खूप चांगली बॅटिंग आणि पहिल्याच बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. अजयचं स्वागत केलंय मॅचमध्ये. खराब चेंडू होता त्याचा भरघोस समाचार बॅट्समॅन प्रथमेशने घेतलाय आणि प्रथमेश स्वतः कॅप्टन देखील आहे TWJ डॉमिनेटर संघाचे. काय सुरुवात केली. 42 धावांचा पाठलाग. पहिल्या बॉलवरती षटकार. पुढील बॉल अजय चव्हाण ओव्हर द विकेट. अको टप्प्याचा चेंडू रिव्हर्स घ्यायचा आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि चेंडू निघून जातो यष्टरक्षक राजा चव्हाणच्या हातामध्ये. डॉट बॉलचे सांगता होते. निर्धाव चेंडूचे सांगता होते. धावफलक थांबलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. पहिले षटक चालू आहे बिनगडांच्या मोबदल्यात. गोलंदाज अजय चव्हाण. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसरा बॉल डॉट आलाय. तिसरा चेंडू घेऊन खूप चांगला चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. पॉईंट रेषेने क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू सर्कलच्या आतमध्ये थांबत नाहीये. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल होत आहे. त्याच्यानंतर बॅकअपला एक खेळाडू आलाय आणि त्याने चेंडूला पकड केली आहे. तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर स्कोर कार्डवरती 8 धाबा बिनगडांच्या मोबदल्यात. सलामीचं षटक अजय चव्हाण. एकूण 42 धाबांचा पाठलाग या मॅचमध्ये TWJ या संघाला करायचा आहे. अजय चव्हाण मॅन फ्रॉम लांजा ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू आता बॅकफुटवर जाऊन चेंडूला खेळायचा आहे. शॉर्ट टर्नमॅन या ठिकाणी निश्चित क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडूला पकडलाय फेक करत पर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेटच्या मध्ये कॉर्निंग देखील 2 खेळाडूमध्ये चांगला आहे आणि धावफलक मारणार आहे. संघाची स्थिती आपण बघितली तर पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातले 4 चेंडू नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा बिनगडीच्या मोबदल्यामध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. एक चांगली सुरुवात मैदानामध्ये केली जाते प्रयाग आणि प्रथमेश यांच्या माध्यमातून. प्रथमेशने 4 बॉल खेळले. 4 बॉलमध्ये 9 धावा. प्रयागला घ्या इनिंगचा पहिला बॉल फेस करायचा आहे. एकूण 42 धावांचा पाठलाग तुम्हाला या मॅचमध्ये करायचा आहे. बॅटिंग करणारा संघ TWJ डॉमिनेटर्स. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलंय या मॅचमध्ये विसू 11 संघानं.
खूप चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा चेंडूला, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. खूप चांगली लाईन, टप्पा चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो. इष्ट्यांच्या मागे राजा चव्हाणला तुम्ही बघताय एक चांगलं एक्स्ट्रॅक्शन. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय, धावफलक थांबलाय. संघाची स्थिती 9 धावांवरती 5 बॉल झालेत आणि 5 बॉलमध्ये 9 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर 4 बॉलमध्ये 3च धावा आल्यात. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. खूप चांगला चेंडू आहे या ठिकाणी. निश्चित पहिलं बॅट्समॅन या ठिकाणी चेंडूला ओळखू शकले. मागे रक्षक आहेत, मागे शतरक्षक होते, परंतु नशिबाची साथ मिळाली. हा चौकार येतोय, चौकार घोषित केला जाईल. शेवटच्या बॉलवरती नशिबाची साथ मिळते आणि चौकार देखील आलाय. धावपलकावरती धावा आहेत ते कुंड 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा तुम्ही स्कोर कार्डवरती बघताय. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं एक अच्छा टूर्नामेंट. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं मुरादपुर स्पोर्ट क्लब का ये टूर्नामेंट और गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर नई गेंदबाज अच्छी गेंद बैकफुट पर चले गए. हल्के हाथों के साथ इस गेंद को कवर की तरफ खेल दिया. कलाई का इस्तेमाल किया, बॉटम का इस्तेमाल किया. हल्के हाथों के साथ इस गेंद को खेलते हुए रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन. दूसरे ओवर का खेल चल रहा है बगैर किसी नुकसान के. 42 रनों का पीछा करना के मुकाबला बहुत अच्छा चल रहा है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज श्रेष्ठ को आप देख रहे हैं दूसरे ओवर के अंदर आए. प्रयाग को अभी भी अपना खाता खुलना के 2 गेंदों का सामना किया, इनका खाता नहीं खुला के. और दूसरे इन पर जो बल्लेबाज है उन्होंने 5 गेंदों में 10 रन प्रथमेश ने बनाए. टीम का टोटल 14 पर पहुंचता हुआ मुकाबला बहुत अच्छा देखने के लिए मिल रहा है. 42 रन 4 ओवर के अंदर बनाने के. दूसरा ओवर चलता हुआ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज श्रेष्ठ को बुलाया गया विशु 11 की तरफ से. पहले ओवर की कहानी कुछ अच्छी नहीं रही. पहले ओवर के अंदर 13 रन खर्च हुए. गेंदबाज की बात की जाए तो पहला ओवर अजय चौहान का था और दूसरा ओवर लेकर श्रेष्ठ अपने बॉलिंग मान पर. ओवर द विकेट बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं ऑन साइड की तरफ कहते हुए बायदेश लॉक ऑन पर खिलाड़ी है. अच्छी फील्डिंग का प्रवीण विटमल को आप देख रहे हैं. जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ. 1 रन के साथ टीम का टोटल अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 15 ऑन बोर्ड, 15 रन बगैर किसी नुकसान के. ओवर की बात की जाए तो ओवर दूसरा चल रहा है. 42 रन इस मुकाबले में बनाने गए और मुकाबला बहुत अच्छा देखने को मिल रहा है. ऑन साइड पर 5 खिलाड़ी है, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी. इस ओवर की अगली गेंद बहुत शानदार गेंद है, बहुत अच्छी गेंदबाजी है. टप्पा बिल्कुल सही है, लाइन बिल्कुल सही है, हाथ खोलने का मौका नहीं है और रक्षात्मक ढंग के साथ बल्लेबाज भी एक बार भी देखिए अच्छी गेंदें गए तो रक्षात्मक ढंग के साथ खेलते हुए पहले ओवर की जो उलझन थी ना वो सुलझाने का काम अब जाकर गेंदबाज दूसरे ओवर के अंदर कर रहे हैं. अनुशासन अच्छा है, लाइन बिल्कुल सही है और रफ्तार के साथ गेंदबाजी श्रेयस कर रहे हैं. रन संख्या 16 रन बगैर किसी नुकसान के. फील्डिंग देखिए नॉगॉन बाय दिश नॉगॉन मिड विकेट पर खिलाड़ी है. और यहाँ से अगर बात की जाए तो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज स्ट्राइक रेट पर प्रयाग जाधव. रन संख्या 16 रन इस ओवर की अगली गेंद कड़ा के स्ट्रोक है सामने की तरफ कहते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है. चली गए दर्शक दीर्घा में. खिलाड़ी दे खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. ब्यूटीफुल शॉट 6 रन. स्ट्रोक बल्लेबाज लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए प्रयाग जाधव के बल्ले से निकलने वाला एक ब्यूटीफुल शॉट आपने देखा. टाइमिंग अच्छा था, कमाल की बल्लेबाजी. खिलाड़ी वहां पर थे, इनके सर के ऊपर से दर्शक दीर्घा में. रन संख्या 22 पर पहुंच गए. अब बैलेंस में 20 रन बचे हुए हैं. विशु 11 के बैलेंस में 20 रन है. सामने वाली टीम को अब 20 रनों की जरूरत है. इस ओवर की अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, हवाई समर गए. टाइमिंग इतना अच्छा नहीं है. खिलाड़ी अक्षय वहां पर खड़े गए, ले लिया कैच. विकेट गिरने वाला गए, तालियों की गूंज है और झटका नंबर पहला लगता हुआ TWJ की उम्मीद टूटी में गाने को समय मिलेगा.
आणि काका 11 टॉस करण्याकरता घ्या. टॉस का बॉस आहे त्या ठिकाणी या आणि सन्मान्य आदरणीय या जमातुल मुस्लिमीन मुरादपूरचे सेक्रेटरी सन्मान्य आदरणीय अशोकभाई आमदुले साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते मॅचचा टॉस घेतला जाईल. अशोकभाई आमदुले साहेब आपल्याला विनंती असेल आपण या याच्यानंतरचा जो चौथा मॅच आहे MCC काने आणि काका 11 वाघिवरे MCC काने. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपण बघतोय या स्पर्धेला सदिच्छा देण्याकरता या स्पर्धेला आपले शुभेच्छा देण्याकरता मुरादपूरमध्ये ज्यांचं आगमन झालंय ते शहजाद कादरी यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं होईल. मुबीनभाई यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण शहजाद यांचं यथोचित स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं करायचं. धावपलकावरती धाबा आहेत त्या 22 धाबा यश मिळालाय. पहिला फलंदाज बाद झाला. प्रयाग बॅक टू बॅक गेलाय आणि धावपलकावरती धाबा आहेत त्या 22 धाबा. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता, त्याला त्याची खेळी संपुष्टात आणावे लागले. 7 धाबांची दिली खेळी त्याची खेळी आपण बघितली. गोलंदाजी मार्कवर श्रेयश ज्याला यश मिळालाय. 22 धाबा झाल्यात. अजूनही 20 धाबांची गरज या मॅचमध्ये आहे. दुसरं षटक चालू आहे. 4 ओव्हरचा मॅच मैदानामध्ये एक चांगला मॅच. क्षेत्ररक्षण करणारा संघ विशू 11चा संघ आहे. तर बॅटिंग करणारा संघ तुम्ही बघताय मैदानामध्ये TWJ डॉमिनेटर्स ज्या संघाला 42 धावांचा पाठलाग करायचा. 22 धावा अजूनपर्यंत बनवले. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय शहजाद कादरी यांचं स्वागत झालंय. मॅचकडे जाणार आहोत. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. काटेची टक्कर मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवर श्रेयश गोलंदाजी मार्कवर आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे दुसरं षटक चालू आहे. प्रेक्षक वर्ग देखील या मॅचला आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या परिसरातले ग्रामस्थ या परिसरातले अनेक लोक या मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाजी मार्कवर श्रेयश तग्यार. बॅटिंग करण्याकरता नवीन बॅट्समॅन तिसऱ्या क्रमांकावरती संकेत पालशितकर. ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. वायदेश लॉंग आपला चेंडू ट्रॅव्हल होतो. उसामा दस्ते त्या ठिकाणी आहे. बहुधा या बॉलवरती काय घडलाय, चेंडू आतमध्येच थांबलाय आणि दुसऱ्या धावाकरता परत आलेले आहेत. दोन्ही फलंदाज दुसऱ्या धावाकरता परत येत आहेत. 2 धावांना धावफलक वाढणार आहे. संघाची स्थिती आपण बघितली तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात प्रयाग जाधव बाद झालाय. त्याच्यानंतर संकेत आणि प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये आहे. 24 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावांची गरज आहे TWJ डॉमिनेटर संघाला. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मुरादपूरची मानाची स्पर्धा, अभिमान स्वाभिमान गाजवणारी स्पर्धा आणि आजचा तिसरा मॅच. 12 बॉल 18 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेकमध्ये गाड्या घेऊया. गाड्यात पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है मुरादपुर स्पोर्ट क्लब का टूर्नामेंट मुरादपुर ट्रॉफी आप देख रहे हैं 2025 की कहानी. 17वां साल गए, कमाल गए, बेमिसाल गए, धमाल है, मजा आएगा. 12 गेंदों का खेल शेष है. 12 गेंदों में 18 रन बनाने गए. 1 विकेट के नुकसान पर 24 बने गए. फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी गली, एक खिलाड़ी पॉइंट. इस ओवर की अगली गेंद अक्षय आएंगे. अच्छी गेंद थी, बैकफुट पर चले गए. हल्के हाथों के साथ प्रथमेश ने इस गेंद को खेल दिया गली के स्थान पर और खिलाड़ी गए. अच्छी फील्डिंग करते हुए अच्छा थ्रो आता हुआ 1 रन मुकम्मल किया. 1 रन के साथ रन संख्या में इजाफा. फिलहाल तीसरा ओवर चल रहा है. रन संख्या 25 रन 1 विकेट के नुकसान पर. मुकाबला बहुत अच्छा है. विशु 11 बनाम TWJ डोमिनेटर्स. TWJ डोमिनेटर्स को जीतना. 11 गेंदों का खेल बचा हुआ कि 17 रनों की जरूरत है और 17 का आंकड़ा टेनिस बॉल के अंदर ये खतरे वाला आंकड़ा है. निल्सन आंकड़ा है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. अक्षय करलकर. इस ओवर की अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलते हुए टाइमिंग अच्छा है. ब्यूटीफुल शॉट. शेर की झलक सबसे अलग है. बल्ले के बीचों बीच टाइमिंग कमाल का है. डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर ब्यूटीफुल शॉट. 6 रन. में देखने वाले कि क्या हुआ इस गेंद के ऊपर. बल्ले के बीचों बीच टाइमिंग कमाल का और गेंद देखिए कहां पर चली गई, चली गई, चली गई, चली गई. दर्शक दीर्घा में ब्यूटीफुल शॉट. बल्ले के बीचों बीच और टाइमिंग कमाल का था. रन संख्या 31 रन 1 विकेट के नुकसान पर. अक्षय का भी स्वागत हुआ के. दूसरी गेंद हेलीकॉप्टर स्ट्रोक सामने की तरफ खेलते हुए गेंद बाउंड्री के बाहर. दूसरी गेंद पर दूसरा छक्का. लाजवाब बल्लेबाजी. शेर की झलक सबसे अलग है. 6 रन.
और बल्ले के बीचों बीच टाइमिंग कमाल का गए और हेलीकॉप्टर स्ट्रोक गेंदे में सामने की तरफ दो गेंदों में दो छक्के आए हैं। तीसरी गेंद पर एक बार फिर देखिए आड़े बल्ले का इस्तेमाल किया, वाइदिश लॉन्ग ऑन की तरफ गेंद आते हुए जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक एक रन मुकम्मल किया गया। दो गेंदों में दो छक्के संकेत पालशेटकर ने लगाए और क्या बल्लेबाजी करे, टाइमिंग अच्छा के कमाल की बल्लेबाजी, बल्ले के बीचों बीच और रन संख्या अब जाकर 38 पर पहुंची, एक विकेट के नुकसान पर। 42 का पिचा यानी 4 रन अभी भी बनाने के इस ओवर के अगली गेंद अक्रॉस द स्टंप जाकर ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश है। अंपायर का फैसला भी देखने वाले क्या हुआ के मैदान के अंदर और विकेट भी गिरते हुए शायद विकेट को लगकर गेंद पीछे की तरफ चली गई। दूसरा विकेट मैदान के अंदर गिरता हुआ। प्रथमेश बैक टू बॉलिंग चले गए। अभी भी इस एक्शन रिप्ले के अंदर देखिए ओवर द विकेट से आए थे और यहां से खेलना चाहते थे और उसके बाद जाकर बेल्स को लगी गेंद, विकेट पर टकराई, उसके बाद पीछे की तरफ चली गई, विकेट गिरा के टीडब्ल्यूजे डोमिनेटर्स को दूसरी उम्मीद टूटी। रन संख्या 38 रन। नए बल्लेबाज आकाश सकपाल मैदान के अंदर आ रहे हैं। चौथे नंबर पर आकाश सकपाल को आप देख रहे हैं बैटिंग करने के लिए, मैन फ्रॉम दापोली आकाश सकपाल। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्षय करेलकर को आप देख रहे हैं। इस ओवर के इन्होंने अब तक 5 गेंद किए गए, आखिरी गेंद बच्चे में 14 रन का देने वाले का गेंदबाज है 5 गेंदों के अंदर। इस ओवर की अगली गेंद अक्रॉस द स्टंप जाकर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, गेंदबाज खुद गेंद के नीचे ले लिया कैच। आकाश मैदान के अंदर आए, वापस भी जा रहे हैं, नंबर लगाकर इनको बाहर जाना पड़ेगा। अब जाकर विकेट नंबर तीसरा गिरा के 4 रन अभी भी बैलेंस में बचे हुए, 6 गेंदों का खेल शेष है, 4 रनों की जरूरत है, कई मच जाई है, मुकाबला अभी भी ऑन है। एक गाने के साथ वापस आने बनेंगे। लगा 4 धावांची गरज आहे, 6 गेंदों का खेल शेष है, 6 गेंदे बच्चे हुए, 4 रन बनाने के बैटिंग करने वाली टीम टीडब्ल्यूजे डोमिनेटर्स को इस मुकाबले में जीतने के 18 गेंदों में 38 बने गए और अब जाकर 6 गेंदों में 4 रन बनाने गए बैटिंग करने वाली टीम के लिए। नए बल्लेबाज मैदान के अंदर 5वें नंबर पर अब जाकर अक्षय निबाते को मौका मिला गया, जो नॉन स्ट्राइकर एंड की तरफ रहेंगे। स्ट्राइकर एंड पर संकेत पालशेटकर जिनका बल्ला बोल रहा है, 4 गेंदों में इन्होंने 15 रन बनाए। उसामा दस्ते गेंदबाजी करने के लिए आए गए। अपनी ओर से पहला, टीम की ओर से चौथा ओवर, निर्णायक ओवर, 6 गेंदे और 4 रन। उसामा दस्ते अब जाकर गेंदबाजी करेंगे, गेंदबाजी करने के लिए तैयार गए। नए गेंदबाज का इस्तेमाल हुआ, स्ट्राइक रेट पर संकेत पालशेटकर, राउंड द विकेट। अच्छी गेंद आड़े बने का इस्तेमाल करना चाहते, टाइमिंग अच्छा डब्बा, गेंद मिड विकेट की तरफ सुमित पाटिल वहां पर गए, अच्छी फील्डिंग करते हुए जब तक थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल हुआ और 1 रन के साथ अब जाकर स्कोर कार्ड बढ़ता हुआ 39, 3 विकेट के नुकसान पर। 5 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। गेंदबाजों के लिए यही है कि 1-2 गेंदे बिंदी लागे मैच में वापस आ सकते हैं, वापसी का बिगुल बच सकता है। 5 गेंदे आपके पास है, जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद रक्षात्मक ढंग के साथ ऑन साइड की तरफ गेंद को कहते हुए स्क्वेयर के खिलाड़ी देखिए डीप से तेजी के साथ आए, दीपक मैदान के अंदर आते हुए अच्छा थ्रो आ रहा है और उंगली ऊपर यानी विकेट भी गिरने वाला है। बहुत कुछ मैदान के अंदर हो रहा है। 4 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए अभी भी 2 रन बचे हुए गए, 4 गेंदे 2 रन। अक्षय निवाते रनआउट का विकेट गवाकर बैक टू पवेलियन चले गए। मैच ऑन है, गाने के साथ वापस आएंगे। मैदान के अंदर स्ट्राइक रेट पर अब जाकर प्रथमेश यादव मारे गए, नॉन स्ट्राइक रेट पर संकेत पालशेटकर गए। 4 विकेट के नुकसान पर 40 बने गए, माफ करना 40 रन बने गए। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए आउट में। अब जाकर जीतने के लिए 4 गेंदों का खेल शेष है, 2 रनों की जरूरत है। राउंड विकेट
या अच्छी गेंद थी, रक्षात्मक ढंग के साथ खेला, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। उसामा दस्ते अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। 3 गेंदों का खेल शेष, अब जाकर जीतने के लिए 2 रन बचे हुए हैं। 2 रन बनाने के TWJ डोमिनेटर्स को जीतने के लिए मैच ऑन है, मैच को पकड़ने की जरूरत है। 3 गेंदें बची हुई है, 2 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत अच्छा है। उसामा अपने बॉलिंग मान पर, स्ट्राइकर एंड पर प्रथमेश जाधव, नॉन स्ट्राइकर एंड पर संकेत पालशेटकर। कौन जीतेगा ये मैच? राउंड विकेट गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद है, हल्के हाथों के साथ इस गेंद को ढकेल दिया लॉन्ग ऑन की तरफ। गेंद आते हुए 1 रन मुकम्मल करते हुए अब जाकर 2 गेंदों का खेल शेष है, 1 रन की जरूरत है। 2 गेंदों का खेल शेष है, 1 रन बनाना है। मुकाबला बहुत अच्छा चलता हुआ, कांटे की टक्कर मैदान के अंदर है और रोचक मुकाबला, अच्छा मुकाबला मैदान के अंदर है, कांटे की टक्कर मैदान के अंदर। और क्या होगा इस मुकाबले के अंदर? 2 गेंदों का खेल शेष, जीतने के लिए 1 रन चाहिए। करीब में फील्डिंग लगाई, सभी खिलाड़ी को आगे खड़ा किया। ईश्वर की अगली गेंद खराब गेंद थी, पीछे की तरफ खेलते हुए खिलाड़ी गए, अपील कर रहे गए। विकेट कीपर के हाथों में गेंद चलेगी। आखिरी गेंद 1 बची हुई है, अब जाकर 1 रन की जरूरत है। पंच थोड़ा सा थांबा प्लीज, महत्वाचा मैच आहे। आखरी गेंद का खेल बचा हुआ, 1 रन की जरूरत है, थोड़ा सा थांबा पंच। लक्षात ठेवा, मॅच टाय झाला तर या ठिकाणी जो समान गुण आहे ते दिले, कारण पॉईंट टेबल वरती आहे, कारण रन रेट वरती नंतर संघ काढले जातील। 2 संघांना या ठिकाणी आपल्याला माहित आहे, त्याच्यामध्ये क्वार्टर फायनल देखील होईल। त्याकरता या ठिकाणी मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे। 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 1 धावांची गरज आहे। राऊंड विकेट, अकुटप्याचा चेंडू ऑन साईडला या ठिकाणी चेंडूला खेळला, संकेत त्या ठिकाणी आहे। बहुधा या बॉलवरती काय घडलंय, चेंडू हातामध्ये आला नाही आहे आणि धाव पूर्ण झालेली आहे। बॅटिंग करणारा संघ TWJ डॉमिनेटर संघाने मॅचला जिंकलेला आहे। काय मॅच रंगले, उसामाची गोलंदाजी अप्रतिम राहिली, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेला आणि एक जबरदस्त लढत बघायला मिळाली विसू 11 आणि TWJ डॉमिनेटर्स मध्ये। एक गाणं घेऊया, गाण्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे देखील जाणार आणि पुढील मॅच कडे देखील जाणार। काही 11 वागिवरे, त्याचे स्वतः संघ मालक या ठिकाणी मुझफ्फर काका यांचं आगमन झालेलं आहे। मुझफ्फर काका, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे शब्द सुमनानं। मॅचला सुरुवात केली जाईल, एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये येतोय। काका 11 वागिवरे आणि प्रमाणे आपला स्कॉट पाठवा प्लीज। प्लेइंग 11 ची लिस्ट या ठिकाणी सादर करायची आहे, अन्यथा मॅच चालू होणार नाही, याची दक्षता घ्या प्लीज। येस, आपण पाहण्याचं नुकतेच झालेल्या मॅचमध्ये एका बाजूला विसू 11, दुसऱ्या बाजूला TWJ डॉमिनेटर्स आणि येस, नावाप्रमाणे डॉमिनेट केले TWJ संघाने प्रतिस्पर्धी विसू 11 संघाला। आणि या आजच्या दिवसामधील टॉपर म्हणजे 2 पैकी 2 सामने त्या संघाने जिंकलेत आणि 4 पॉईंट्स
विराजमान झालाय अव्वल स्थानी. टॉपर म्हणून आजच्या दिवसामध्ये TWC डॉमिनेटर्स हा संघ असेल आणि त्याच संघातील ज्याने बघा सुरेख फलंदाजी केली. मॅच अत्यंत सुरेख झाला होता मित्रांनो. आजच्या दिवसातील सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिला. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एक बॉल आणि एका धावेची गरज असते.